धंतोली गौरक्षण ट्रस्टला च्या सुपूर्द केला आहे। आमची पोलीस कमिशनर माननीयांना विनंती आहे की जबलपूर हायवेवर मोठ्या प्रमाणामध्ये गौ तस्करी आजही सुरू आहे। महाराष्ट्र सरकारचा कायदा असल्यानंतरही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा के कार्यकर्ताओं ने जाल बिछाकर अवैध रूप से गोवंशों का परिवहन कर रहे वाहन को पकड़ा है। गोवंश तस्करों को वाठोड़ा पुलिस को सौंप दिया गया, जबकि गोवंशों को धंतोली गौरक्षण भेज दिया गया। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा के कार्यकर्ताओं को गुप्त सूचना मिली कि जबलपुर हाईवे बाईपास रोड पर पशु तस्करी होने वाली है। प्राप्त सूचना के आधार पर भाजपा महामंत्री सचिन करारे और अन्य कार्यकर्ताओं ने जाल बिछाया और वाहन को पकड़ लिया। 3 आरोपियों को वाठोड़ा पुलिस को सौंप दिया गया। वाठोड़ा पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है और आगे की जाँच पुलिस कर रही है। आणखी युवा मोर्चाचे कार्यकर्ते, समस्त पदाधिकारी तत्कडे आणि सगळे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना त्याची माहिती भेटली की जबलपूर हायवे तरोडी बायपासवरून या गायी कत्तलखान्याकडे जात होत्या बुलेरो पिकअपमध्ये। त्यांनी जेव्हा ते बुलेरो पिकअप थांबवली, पोलिसांची मदत घेतली, त्यांना जेव्हा ते माहीत पडले की या गाडीमध्ये या ठिकाणून गायी कत्तलखान्यासाठी जाणार आहे, याच्यामध्ये 6 गौवंश होत्या आणि त्यावेळेस या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने ही गाडी थांबवली आणि या गाडी जेव्हा थांबवली आणि ही गाडी जेव्हा चेक केली, त्याच्यामध्ये अधमऱ्या पद्धतीनं एखाद्या वाईट पद्धतीने त्या बुलेरो पिकअप व्हॅनमध्ये गोवंश भरलेले होते। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।